बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली येथील काँग्रेसचे माजी आमदार राहुल बोंद्रे यांच्या परमहंस रामकृष्ण मौनी बाबा या शिक्षण संस्थेनं शासनाची खोटे कागदपत्र देऊन फसवणूक केल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे आणि या प्रकरणी त्यांच्यावरती मागच्या 12 जूनला गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केलेले आहेत. तेव्हापासनं राहुल बोंद्रे हे फरार आहेत. अद्यापही पोलिसांनी त्यांना अटक केली नाहीये. चिखलीचे जे काँग्रेसचे आमदार आहेत राहुल बोंद्रे यांच्या जी शिक्षण संस्था आहे चिखली येथील परमहंस रामकृष्ण मौनी बाबा या संस्थेनं शासनाची आणि AICTEची खोटे कागदपत्र आणि बनावट कागदपत्र देऊन फसवणूक केल्याचा त्यांच्यावरती आरोप आहे. या प्रकरणी जे तक्रार करत आहेत शैलेश गोंडणे यांनी पाठपुरावा करून संपूर्ण या संस्थेची माहिती गोळा करून शासनाकडे सादर केलेली आहे आणि त्यानंतर शासनाची खरोखर दिशाभूल केलेली आहे, फसवणूक केलेली आहे म्हणून शासनाच्या नगरपालिका असेल, पंचायत समिती असेल आणि महसूल विभाग असेल या तीनही विभागाची फसवणूक केल्यामुळं त्यांनी चिखली पोलिसांमध्ये गेल्या 12 जूनला तक्रार दिल्यावर पोलिसांनी गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल केले. तेव्हापासनं जे माजी आमदार राहुल बोंद्रे आहेत ते अद्यापही फरार आहेत. पोलिसांना ते अद्यापही आढळून आले नाहीत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. मात्र राहुल बोंद्रे हे काल विधान भवनामध्ये फिरत असल्याचा व्हिडिओ जो आहे तो समाज माध्यमावरती व्हायरल झाला होता आणि त्यानंतर बुलढाणा पोलिसावरती अनेक शंका जे आहेत, अनेक आरोप जे आहेत ते उपस्थित करण्यात आले होते. मात्र एकंदरीत पाहिलं तर चिखली पोलिसांना या संदर्भामध्ये विचारणा केली असता राहुल बोंद्रे आणि त्यांचा जे काही सहकारी असतील संस्थेचे त्यांचा शोध सुरू आहे. अद्यापही ते आपल्याला आढळले नाहीत. सापडल्यानंतर त्यांना तात्काळ आपण अटक करू. एकंदरीत पाहिलं तर या संपूर्ण प्रकरणामध्ये राहुल बोंद्रे यांनी सुद्धा न्यायालयामध्ये अर्ज केल्याचा जामीनपूर्व अर्ज केल्याची माहिती मिळत आहे. मात्र पोलिसांनी जवळपास 17 दिवस झालेत अद्यापही राहुल बोंद्रे यांना अटक काय केली नाही हा सगळ्यात महत्त्वाचा एक मुद्दा आहे. कॅमेरामन निलेश देशमुखचा गणेश सोळंकी, TV9 मराठी, चिखली, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.